शुभ सकाळ. तिथे बघा चाय घेतलेली होती. चहासोबत मी खाल्ले होते पाव. तर पाव उरलेले होते, त्याच्यामुळे दादूचे पप्पा बोलले होते की इथे बघ तू वडापाव बनव म्हणे, कारण ते पाव बनवायचं पण वेस्टच होणार म्हणे, आंबूस लागते नंतर. त्यामुळे मी इथे बघा पाववडा घेण्यासाठी तयारी चालू केली. तेल गरम केलं होतं, त्याच्यात जिरे मोहरी टाकले आणि ते नसतं असं तरतरून घेतले. त्याच्यात कांदा टाकला. त्यानंतर बघा मी इथे ठेचा केलेला होता, मिरची आणि जास्त कोथिंबीर टाकली होती, लसूण टाकलेला होता. ते पण चांगलं शिजू दिलं थोडा वेळ, 5 मिनिट. आणि बघा त्यानंतर मी हळद, मिरची पावडर, अंबारी असं टाकून घेतलं आहे. थोडंसं मीठ पण टाकून घेतलं आहे. आणि इथे मी बटाटे शिजवून घेतले होते, त्याचे पण किस करून ठेवलेला होता बारीक, आणि तो पण असं इथे करून घेतलं, छान प्रकारे मिक्स करून घेतलं. आणि अशी आपली चटणी तयार झाली. त्यानंतर मी इथे दूध पण गरम करायला ठेवून दिलं. त्यानंतर बघा इथे मी बेसन पीठ घेतलं आहे. ते असं चांगलं ढवळून वगैरे घ्यायचं आपल्याला, उगीठोळ्या वगैरे नाही पाहिजे. इथे पावमध्ये मी चटणी अशी भरून वगैरे घेतली. आणि बघा इथे चांगलं तेल गरम करायला ठेवून दिले. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, ह्या बॅटरमध्ये आपल्याला मस्तपैकी असं पाव भरलेले चटणी बुडून घ्यायची आणि छान प्रकारे असं तळून घ्यायचं. तर तेल पण आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे अगोदर त्यासाठी. तर इथे मस्तपैकी असं छान कलर येऊन द्यायचा आहे त्याला. इथे बघा झालेले आहे आपले पूर्ण रेडी पाववडे. तुम्ही पण या खायला. तर दादू पण वाट बघत होता की मला पण कधी खायला देता की नाही म्हणून. तर मग काय इथे घेतला दूध काला बनवून, आणि दादूला इथे मी ते दूध काला खाऊ घातला. तर त्यानंतर बघा थोड्याच वेळानंतर आत्या पण माझ्या घरी आलेल्या. आत्या म्हणजे माझ्या सासूबाई या घरी आलेल्या होत्या. मग दादू आणि आजीची मस्त अशी मस्ती चाललेली होती. त्यानंतर थोड्याच वेळात मी लगेच दादूला आंघोळ वगैरे घालून घेतली आणि असं मध्ये झोक्यामध्ये टाकून दिलं. मला वाटलं तो झोपेल, पण तो काही झोपला नाही, त्यामुळे त्याला मी खाली असं घेऊन टाकलं आहे. त्यानंतर काय दुपारचे काम वगैरे आवरून घेतले. दादूचे पप्पा आज लवकरच आलेले होते घरी, 3 वाजता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मित्रांना शेतातून असे आपल्याला हरळबोट दिलेले होते. त्यामुळे मी म्हटलं कचरा टाकायचे आपल्याला लवकर, त्यामुळे इथं सोलून वगैरे घ्या म्हणून हे अलग करून घेतले हरळबोट. आणि दादूचे पप्पा थकेल होते सगळे लवकर गेल्यामुळे, तर ते असं आराम करत होते. आणि दादू पण तिकडे त्यांच्यासमोर झोपलेला होता. तो उठल्याच्यानंतर बघा थोड्या वेळानंतर मी दादूला घेऊन गेली गच्चीवर. असं थोडासा चक्रा वगैरे मारल्या. थोडंसं वातावरण चांगलं त्याला पण वाटतं. असं घरात पडून पडून पण तो पण खूप बोर होत असतो. त्यामुळे मी असं त्याला वरती गच्चीवर थोडा वेळसाठी घेऊन फिरवत वगैरे असते. त्यानंतर कपडे पण वरती तसेच होते, तर मग म्हटलं कपडे चला घेऊन चला खाली म्हणून. तिथे बघता बघता दादूला पण भूक लागलेली होती. 6:30 वाजून गेलेले होते. मग खाली आले आणि खिचडी केली होती मी दादूसाठी. ती अशी खिचडी दादूला खाऊ घातली. त्यानंतर आपल्याला स्वयंपाकाचा टाईम झालेला होता. मग मी स्वयंपाक करण्यासाठी तर मेथीची भाजी करून घेतली, पीठ मळून घेतले आणि अशी मिरच्या पण छान अशा तळून वगैरे घेतल्या. जेवण वगैरे करून घेतले आणि त्यानंतर दादूला इथे मी खाऊ घातले. आणि आत्याला दादूच्या पप्पांना घरी सोडून दिले, तर ते गेले. मग त्यांना उशीर झाला घरी यायला थोडाफार. बसायच्या वेळेस दादूचे पप्पा आलेले मस्तपैकी अशी जिलेबी. त्यानंतर बघा ते खाऊन आम्ही निघालो थोडंसं बाहेर फिरायला. बाहेर फिरून आल्याच्यानंतर घरी आलो. रात्रीची लाईटिंग एवढी छान दिसत होती ना, रंगीबेरंगी कलर, आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबाचा फोटो खूपच छान असं दिसत आहे. बघा दुसऱ्या दिवशीचा डे. इथे सकाळी आमच्या इथे 6 वाजून गेले होते. पाणी आलेलं होतं, तर पाणी वगैरे मी इथे भरून घेतले होते. पाणी भरता भरताच मला इथे 7 वाजून गेले होते. बघा तर असं गेला माझा दिवस. आणि बोंबीलची भाजी करून घेतल्यानंतर पोळ्या पण करून घेतल्या अशा. इथे बघू शकता तुम्ही, सकाळी असं वातावरण होतं आमच्याकडे संभाजीनगरकडचं. असं वाटत होतं की पाऊसच येतो की काय म्हणून.